मराठा. सिंहाच्या तोंडात घालीन हात, मोदींचे दात ही मराठ्याची जात. इथं उपस्थित असलेले, मंचावर उपस्थित असलेले माझे वडीलगण, मित्रगण आणि इथं उपस्थित असलेले सर्व माता पिता, माझे मित्र बंधू भगिनींनो, तुमच्या सर्वांचा मी खूप खूप आभार व्यक्त करतोय की तुम्ही 9:15 वाजून गेले तोपर्यंत अजूनपर्यंत भाषण ऐकण्यासाठी एवढं तत्पर झालेले आहेत. पण भाषण ऐकणं जरुरी नाहीये, आपल्याला सत्यता जाणून घेणं जरुरी आहे. इलेक्शनच्या जागेवर योग्य आहे. आपल्याला एकच अधिकार दिलेला आहे, मतदान, की आपण जो चुपचाप जाऊन करतो ते दान. रक्तदान म्हणजे लोकांचा जीव वाचवण्यासाठी करतो. आजपर्यंत एकही रक्त असं आहे का बनलेलं आहे की ते मशीनमध्ये बनतं? मशीनमध्ये रक्त बनतं का? देवाने सुद्धा नियम बनवलेला आहे, माणसाचेच रक्त माणसाला चालतं, जनावरांचं रक्त माणसाला चालत नाही. म्हणून माणसांमध्ये जो भेदभाव करत असेल ना, तो माणूस नाही. माणसांनी माणसाला ओळखलं पाहिजे, ती नीतिमत्ता आपल्यामध्ये असली पाहिजे. आज इथं उपस्थित झालेले सर्व माझे आर्यनचे कार्यकर्ता, सिद्धिविनायक युवक मंडळाचे मित्रगण आणि कैलासनगरचे रहिवासी तथा दत्त कुटीर, विद्यानगर आणि पूर्ण 35 नंबर वॉर्डाचे असे पण आहेत पुष्कळ मित्र की 36 नंबर वॉर्डात नाही आलेले आहेत. ओरड नक्की नाही करत की माणूस कुठं उभा आहे, माणसाची कार्यशैली नक्की करते की माणसाला कुठं उभं केलं पाहिजे. माझे इंटरव्ह्यू होतं 2 तासाच्या चॅनलवर, आपल्या विस्ताराचा तर पुष्कळ प्रतिसाद मिळाला, परंतु 36 नंबरवर दुसरे तिथले जे उमेदवार होते ना, अरे भाऊ म्हणे तुम्ही इकडे उभे राहिले असते ना तरीही जिंकले असते म्हणे. आतापासून आम्हाला खात्री झाली, कारण की जे काही तुम्हाला कॉल आले ते तर तिकडनंच जास्त आले म्हणे. हे आपलं जे केलेले कार्य होते माझ्या कार्यकर्त्यांनी. मी रात्री 2 वाजेलाही माझ्या एखाद्या कार्यकर्त्याला सांगितलं की जा, की तू जाऊन रक्तदान करू नये हॉस्पिटलला. त्याने असं नाही विचारलं भाऊ माझी तब्येत खराब होती, मला हे झालं ते झालं. असा एकही माझ्या कार्यकर्ता नाहीये त्याची तब्येतही खराब झालेली असेल ना तरी हे रक्तदान करायला गेलेले आहेत. असेही कार्यकर्ता आहेत, इकडनं झोपले लगेच दुसरीला उठून रक्त द्यायला तयार झालेले होते. त्यांना मी समजलो की असं काही चालत नाही. 3 महिन्यानंतर रक्तदान करता येतं, 3 महिन्यानंतर रक्तदान केलं पाहिजे. तुम्ही आवेशमध्ये येऊन जे रक्तदान करतायत, आपल्यालाही माहिती आहे आपण एका रक्तदान करतो, एका व्यक्तीचा जीव वाचतो. आज 10 वर्षामध्ये आर्यन सेवा ट्रस्टच्या माध्यमाने जे काही कार्यकर्त्यांनी कामं केले, मी ते एक माध्यम आहे, एक रिसेप्शन आहे. मी एकटा करतो का सर्व काही? आज माझ्या एकट्याने सभा झालेली आहे का? ही सभेसाठी ज्यांनी हे बलिदान दिलेलं आहे, ज्यांनी कार्यक्रमाची सुरुवात करण्यासाठी मेहनत केलेली आहे, सर्वात अगोदर त्यांच्यासाठी टाळ्या वाजवा की त्यांच्यामुळे मी इथं उभा आहे. आज पुष्कळ नेते आहेत ना, त्यांना सभा बोलवण्यासाठी सुद्धा ना लोक विकत आणावे लागत आहेत, कारण की त्यांची क्रेडिट नाहीये, त्यांची मनामध्ये हृदयामध्ये लोकांच्या जागा नाहीये. हा, लोकही जागृत आहेत, काही वादा नाही, करून घेऊ 100-200 रुपयाची रोकडी. बराबर आहे, ओव्हर टाईम झाला आपला 2 तास, बराबर 2 तासचं ओव्हर टाईम काढून घ्यायचं. जाऊन बसण्यामध्ये ऐकण्यामध्ये काय फरक पडतोय? त्यांच्या रॅलीमध्ये जाऊन 2 तास फिरण्यामध्ये काय फरक पडतोय? बराबर आहे, काय फरक नाही पडत आहे. परंतु तो व्यक्ती जर हारतो ना तरी सुद्धा तुम्हाला लक्षात ठेवतो की आपण यांना किती दिले होते. तुम्ही ज्या त्याच्याकडे कधी काम घेऊन जाण्याची तर आपली योग्यता जाणार नाही ना. आणि जर तो जिंकला ना तरी तुम्ही काम घेऊन गेले, तेव्हाही तो म्हणेल फुकट काम नाही केले, तुम्ही पैसे दिले होते मोजून तुम्हाला. तुम्ही कोणत्या विचाराने माझ्या दरवाजावर आलेले आहेत? आज मी कोणत्या